मी असं ठरवलं की आम्ही बाईक राईड करणार आहे. हे आहेत दोघं जण. 40 चालू झालं पर पहिल्यांदा झाली दर्शन मस्त एक नंबर. जेव्हा रस्ता टाकला तेव्हा आतून करा. परत कधी गुगल मॅपवर विश्वास काम झालाय. सो डे 2 कोल्हापूर व्हिजिट. सो आज आम्ही चाललो आहे कोल्हापूर एक्सप्लोअर करायला. ओके, मोस्टली देवदर्शन. सो आम्ही स्टार्ट करणार आहे ज्योतिबापासून, ज्योतिबा, महालक्ष्मी आणि एंडिंग बाय बाळूमामा. लेट्स सी कसं होतं आहे ते. मी असं ठरवलं की आम्ही बाईक राईड करणार आहे पूर्ण कोल्हापूर एक्सप्लोअर करायचं. लाईक रस्ते बघायचे, सुंदर सकाळ बघायची. सो त्यासाठी आमच्याकडे 2 बाईक आहेत आणि आम्ही 4 जण आहोत. सो मी, माझा नवरा आणि अक्षय, दुसरा अक्षय मोरे आणि त्याचा भाऊ. सो आम्ही असं एक्सप्लोर करायला निघालो. आमच्याकडे दुसरा ऑप्शन होता गोईंग टू रिसॉर्ट, पण आपण ते डेली जातो आणि कोल्हापूर कधीतरी व्हिजिट होतं. सो लेट्स गो टू कोल्हापूर दर्शन. आणि या आहेत आज 2 बाईक्स, एक आहे एक्सपल्स आणि एक एक्स ब्लेड आहे. हे आहेत दोघं जण. हाय गायज, सुनो ना. हाय गायज, आम्ही चाललोय ज्योतिबा, लक्ष्मी आणि बाळूमामाच्या दर्शनाला. किती 40 किलोमीटर घेऊन आलेलं आहे. बघा इथे पेट्रोल मिळतं काय. 40 चालू झालेलं आहे. पर गाडी फक्त 200 रुपयाचं पेट्रोल तुम्हाला मिळतं. 200चं पेट्रोल आता भरलेलं आहे. 2 गाड्या आलेल्या आहेत. बघा किती ती खालची चला. सो इथे सुंदर नक्षीकाम आहे महालक्ष्मी मंदिराचं आणि फार सुंदर आहे हे. इथे छोटीशी कमान तुम्हाला दिसत असेल, तोरण लावलेली. तिथे एक गणपतीची मूर्ती आहे म्हणून. ते गणपतीचं नाव आहे साक्षी गणपती. साक्षी गणपतीचं महत्त्व असं आहे की एक साक्ष लिहितो तो. कोणत्याही ठिकाणी, कुठल्याही मंदिरात आपण जेव्हा भेटायला जातो, दर्शनाला जातो, तेव्हा हा जो गणपती आहे हा तिथले साक्ष लिहितो की हा व्यक्ती इथे येऊन हे दर्शन घेऊन गेला आहे, त्याच्यामुळे हा गणपती इथे असतो. नाव वी आर गोइंग टू विजिट शाहू पॅलेस, जिथे शाहू महाराजांची कुलदैवत आहे. सो
कर टेस्ट कर आणि सांग कशी आहे. पण पहिला वेटरला विचारलं की इथे फेमस काय आहे, वरती स्पेशल होतं तर मिसळ, कारण की कालचं जेवण एवढं स्वादिष्ट जेवलो आपण, त्याच्यामुळे मला फेमस मिसळ फिक्की वाटते की कडक वाटते ते बघूया आता. चांगले आहे. टेस्ट. बस ते काय नको आता, दुपारचं जेवण नाही भेटलं तरी चालेल. टेस्ट आहे, टेस्ट आहे. चांगली आहे. तर आता इथे ज्योतिबाच्या मंदिरात आम्ही लोक आलेलो आहे. दख्खनचा राजा खाली उतरायचं आहे. ते माहिती नाही किती उतरायचं आहे. अंकिता माहिती आहे किती उतरायचं आहे? काय नाही, मी पहिल्यांदाच आली आहे, फर्स्ट टाइम. तरी पण कशाला फुकट म्हणून. दर्शन मस्त, एक नंबर. म्हणजे तासभर लाईन लावली पण लय भारी दर्शन झाले बघा. लँग्वेज पण यांची लगेच चेंज झाली एका तासात. भरपूर स्ट्रगल करून आता फायनली आम्ही लोक बाळूमामाला आलेलो आहे. दोन बाळूमामाच्या ठिकाणं आम्हाला माहिती पडली. एक रुकवडे म्हणून आहे, पण ते म्हणजे गाव आहे, तिथे लोकांनी स्वतःहून केलं आहे. आणि आदमापूरला ॲक्च्युअल बाळूमामाचं मंदिर आहे. सो प्लीज जेव्हा रस्ता टाकाल तेव्हा आदमापूर म्हणून असं मेन्शन करा. आणि हे लाईव्ह लोकेशन आम्ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देऊ. फार इश्यू झाले, आम्हाला 2 तास लागले हे शोधायला आणि फायनली आम्ही इथे आलेलो. परत कधी गुगल मॅपवर विश्वास ठेवणार अजिबात होणार नाही. गुगल मॅपने आज पूर्ण अख्खी काशी केली आमची. मुंबई टू गोवा दाखवला गुगल मॅपने. जी आमची जी हालत दिसते, ही जी बॉडीची टॅनिंग आहे आणि याचा अवतार आहे, ए बाबा असं टिका लावला ना, दिवसभरात नक्षीकाम झालंय. भंडारा ओपन करून टाकायचं. सकाळपासून सगळ्या प्रकारचे भंडारे लावून आमचे झालेले आहेत आणि अशा प्रकारे सगळ्या देवांचे दर्शन करून आता आम्ही घरी निघालेलो आहे. उलटे सुलटे सगळे प्रवास करून फायनली कोल्हापूर अजून एक्सप्लोर करण्यासारखं आहे. पण ह्या अशा गोष्टी ज्या आम्हाला
जास्त नव्हत्या माहिती. नव्हतं. सेल्फ एक्सप्लोरर फिरस्ती जोडी. स्वतःच रस्ते शोधत आम्ही निघालेलो. चुकत माकत आजचा डे ऑफ झालेला आहे. सो भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बघूया. हां, आता यात्रेचे ब्लॉग येणार आहे. सो स्टे ट्यून.